नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनल मध्ये मी विराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 26 तारखेला देखील खूप मोठा असा पावसाचे वातावरण आहे. कारण मान्सून हा 25 तारखेला दाखल झाला आहे. 25 तारखेला दाखल होऊन तो 26 तारखेला बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र तसेच पूर्ण देशात देखील हा मान्सून व्यापला जाणार आहे. परंतु महाराष्ट्रात हा पाऊस रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, दापोली, पुणे, मुंबई, नाशिक या भागामध्ये मुसळधार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे 26 तारखेला. आणि शेतकरी मित्र, सांगायची गोष्ट म्हणजे आपणास की पाऊस हा फक्त 30 तारखेपर्यंत आहे आणि 30 तारखेपासून 31 तारखेपासून पाऊस हा 5 तारखेपासून उघडणार आहे. फक्त 6 दिवस पावसाचा खंड राहणार आहे आणि हा पाऊस 6 दिवसानंतर परत काही भागात आणखी परत पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा 6 दिवसाचा काळ शेतकऱ्यासाठी खूप चिंताजनक आहे. कारण शेतीची कामे उरकून पेरणी करून घेणे खूप महत्वाचे आहे शेतकरी मित्र. त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपल्याला लक्षात येईल की आपण किती फास्ट गतीने काम करायला पाहिजे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 26 तारखेला देखील रात्री खूप मुसळधार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 26 तारखेला मुसळधार पाऊस असा मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागांमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. तेथे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 27 तारखेला पहाटे शेतकरी मित्र सांगली, सातारा, कोल्हापूर, रायपूर, रत्नागिरी तसेच कराड, विटा, वडजू, सातारा, चिपळूण, गोकर्ण, पुणे, खोपोली, मुंबई तसेच कल्याण, डोंबिवली, इगतपुरी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच बारामती, इंदापूर, विटा, सांगली, कराड या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पहाटे 27 तारखेला. आणि शेतकरी मित्र, पहाटे 27 तारखेला सकाळी 9च्या टायमाला पंढरपूर, जत, बारामती, इंदापूर या ठिकाणी देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तेथे शेतकऱ्यांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 27 तारखेला तुळजापूर, सोलापूर तसेच लातूर, बीड, जामखेड, केज या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड आणि वाशिम तसेच पाहिलं अकोला, हातकणंगले, अकोटा, अमरावती, खामगाव, बुलढाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 27 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला देखील खूप मोठा असा पाऊस राहणार आहे. हिंगोली, पुसद, उमरखेडा, नांदेड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जालना, संभाजीनगर, बीड, माजलगाव, केकळ या भागामध्ये देखील 28 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे बाहेर असतात धुळे, शिरपूर, चाळीसगाव या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता ही 28 तारखेला आहे. आणि या काही भागामध्ये 28 तारखेला पाऊस उघड भरण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे. तसेच 28 तारखेला आणि 29 तारखेला देखील परत 29 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात 4च्या टायमाला पावसाचा जोरदार राहण्याची शक्यता आहे. अहमदनगर, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, जत तसेच असता बार्शी, जामखेड, केज, पैठण, संभाजीनगर, जालना, माजलगाव या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस 4च्या टायमाला राहण्याची शक्यता आहे. तसेच आणि हा पाऊस 5च्या टायमाला विदर्भ साईड आणि परभणी, हिंगोली, पुसद या भागामध्ये, उमरखेडा या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, आपण आपल्या शेतातील काही कामे असतील ते 31 तारखेच्या नंतर जास्त गतीने करून घेणं खूप काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्र. कारण हा पाऊस परत 6 तारखेपासून परत तसेच 2 तारखेला त्या भागात पावसाचे वातावरण राहणार आहे. परंतु 2 तारखेला हे नॉर्मल प्रमाणात पावसाचे वातावरण राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस परत 6 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. तसेच मित्र 6 तारखेला हा पाऊस अकोला, अमरावती या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस तसेच
3 वाजता 3च्या टायमाला अमरावती नागपूर या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसेच बीड लातूर आणि पिटी तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील 6 तारखेला पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो परत हा पाऊस 6 तारखेपासून परत पावसाला चांगली जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई किनारपट्टी आणि मुंबई आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये देखील 6 तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. हा पाऊस मित्र 6 तारखेला रात्री 10च्या टायमाला काय रस्ता बार्शी तुळजापूर बीड केज माजलगाव जामखेड करमाळा अहमदनगर पैठण संभाजीनगर तसेच इकडे पाहिला असता गंगापूर वैजापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पाहिला असता चाळीसगाव कन्नड पार्ले पाचोरा या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. 6 तारखेला जालना अंबड परतूर गेवराई माजलगाव पाथरी शेलू तसे भागामध्ये देखील 6 तारखेला चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी 6 तारखेच्या आता आपल्याला सर्व काम करून घेणे खूप काळजी गरजेचं आहे. आणि 6 तारखेला शेतकरी मित्र रात्री देखील पाऊस राहणार आहे. आणि 7 तारखेला पहाटे हा पाऊस माजलगाव करमाळा इंदापूर बार्शी पिटी केज बीड या भागामध्ये राहणार आहे 7 तारखेला पहाटे. तसेच लोणार हिंगोली वाशिम पुसद परभणी कारंजा यवतमाळ अकोला अमरावती या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 7 तारखेला सकाळी 4च्या टायमाला राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. तसेच हा पाऊस 7 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. 7 तारखेला सोलापूर तुळजापूर धाराशिव अहमदनगर पुणे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये 7 तारखेला चांगला 7च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 3 वाजल्यापासूनच आहे परंतु 3 वाजल्यापासूनच आहे परंतु हा पाऊस 3 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत 8 तारखेला 12च्या टायमाला देखील काही भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. संभाजीनगर लोणार जालना या भागामध्ये बीड लातूर सोलापूर या भागामध्ये देखील रात्री 12च्या टायमाला 7 तारखेला पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 8 तारखेला देखील नांदेड पुसद अमरावती या भागामध्ये 8 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि सातारा सांगली अकलूज या भागामध्ये देखील 8 तारखेला पहाटे पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र अशी ताज्या अपडेट रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.